नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश सिंह राशीच्या त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलायला सुरुवात झाली आहे. पण त्याच वेळी काही अशा गोष्टी घडत आहेत ज्या बाहेरून दिसत नाहीत. प्रत्येक वेळी शत्रू समोरच उभा राहत नाही. काही वेळा तो हसत तुमच्या जवळ बसलेला असतो. काही वेळा तुमचं यशच काही लोकांना अस्वस्थ करतं आणि काही वेळा स्वतःची एक छोटी चूक मोठा परिणाम करून जाते. सिंह राशीच्या लोकांमध्ये जन्मतः आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वतःचा मार्ग तयार करण्याची ताकद असते. तुमच्यात अशी एक चमक असते की लोक नकळत तुमच्याकडे बघतात. पण लक्षात ठेवा, जिथे प्रकाश जास्त असतो तिथे सावल्या सुद्धा मोठ्या असतात. मागच्या काही दिवसात तुम्हाला जाणवत असेल की काही लोकांचं वागणं अचानक बदललं आहे. आधी कौतुक करणारे आता शांत झालेत. आधी साथ देणारे आता अंतर ठेवत आहेत आणि काही जण तुमच्या निर्णयांवर प्रश्न विचारू लागले आहेत. याचा अर्थ प्रत्येकजण वाईट आहे असा नाही, पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलामुळे काही लोक अस्वस्थ आहेत. तुम्ही पुढे जात आहात आणि हे प्रत्येकाला पचत नाही. पण इथे सिंह राशीच्या लोकांनी एक मोठी चूक टाळली पाहिजे. ती चूक म्हणजे प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्टी सांगणे, प्रत्येक योजना आधीच उघड करणे आणि प्रत्येकावर विश्वास ठेवणे. स्वामी सांगतात की वेळ येण्याआधी आवाज करू नका. फळ लागल्यावर झाड स्वतः बोलतं. सिंह राशीच्या अनेक लोकांनी अलीकडे काही नवीन विचार केले आहेत. काही निर्णय मनात घेतले आहेत, काही स्वप्न उभी केली आहेत, पण ती प्रत्येकासमोर बोलून दाखवली तर काही लोकांची नजर तुमच्या ऊर्जेवर परिणाम करू शकते. शांतपणे काम करा, कमी बोला आणि जास्त कृती करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार आणि आत्मविश्वास यात खूप छोटा फरक असतो. सिंह राशीचे लोक कधीकधी मला सगळं माहीत आहे या भावनेत निर्णय घेतात, पण स्वामींचा आशीर्वाद त्यालाच मिळतो जो यशात नम्र राहतो. तुमच्या आयुष्यात जे चांगलं येत आहे ते टिकवायचं असेल तर संयम ठेवा. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब उशिरा साथ देतंय, पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर येते. काही दरवाजे बंद झाले कारण पुढे मोठे दरवाजे उघडणार आहेत. काही लोक दूर गेले कारण योग्य लोक तुमच्या आयुष्यात येणार आहेत. म्हणून स्वतःवर शंका घेऊ नका. आजपासून एक छोटा नियम करा. तुमचं काम पूर्ण होईपर्यंत कमी लोकांना सांगा. नकारात्मक बोलणाऱ्यांपासून अंतर ठेवा. सकाळी सकारात्मक विचाराने दिवस सुरू करा आणि मनात एकच भावना ठेवा, जे माझ्यासाठी आहे ते मला योग्य वेळी मिळणारच. लक्षात ठेवा, सिंह राशी, तुम्ही लक्षात ठेवा की लोक जळतील, लोक बोलतील, लोक थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची सर्वात मोठी परीक्षा इतर लोक नाहीत, तर तुमची स्वतःची एक चूक आहे. ती म्हणजे घाई, जास्त विश्वास आणि चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय. हे टाळलं तर पुढचा काळ तुमच्यासाठी वेगळं चित्र घेऊन येऊ शकतो. सिंह राशीचे लोक मनाने खूप मोठे असतात. ते मदत करतात, लोकांना पुढे नेतात, नात्यांना जपतात आणि स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखी असेलच असं नाही. काही लोक तुमचं चांगुलपणा समजतात, तर काही त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आजचा संदेश कोणावर संशय घेण्यासाठी नाही, तर स्वतःकडे शांत पाहण्यासाठी आहे. अलीकडे तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल थोडासा संभ्रम वाटत असेल. समोरून सगळं ठीक दिसतंय पण मन काहीतरी वेगळं सांगतंय. कधीकधी शब्द चुकीचे नसतात, पण भावना बदललेल्या असतात. सिंह राशीच्या लोकांनी अशा वेळी फक्त बोलणं नाही तर कृतीत पाहिलं पाहिजे. स्वामींचा एक साधा संकेत असा सांगितला जातो, जो व्यक्ती तुमच्या यशात आनंदी राहत नाही, तुमच्या प्रत्येक निर्णयात कमी शोधतो किंवा नेहमी तुमचं मन खचवतो, त्याच्यापासून थोडं अंतर ठेवणे योग्य ठरू शकतं. प्रत्येक विरोध करणारा शत्रू नसतो, पण प्रत्येक कौतुक करणारा हितचिंतकही असेलच असं नाही. पुढील काही दिवसात तुमच्यासमोर दोन मार्ग येऊ शकतात. एक मार्ग घाईचा आणि दुसरा विचारपूर्वक. सिंह राशीचे लोक अनेकदा आत्मविश्वासामुळे पटकन निर्णय घेतात, पण या वेळेस थोडा वेळ घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
बोलण्याआधी विचार करा, निर्णयाआधी निरीक्षण करा आणि प्रतिक्रिया देण्याआधी परिस्थिती समजून घ्या. काम, नाती किंवा घरातील वातावरण यामध्ये एखादी छोटी गोष्ट मोठी वाटू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला उत्तर लगेच द्यायचं असतं असं नाही. काही वेळा शांतता हेच सर्वात मजबूत उत्तर असतं. आर्थिक बाबतीत एक संदेश तो म्हणजे जे दिसतं ते नेहमी खरं असेलच असं नाही. मोठे निर्णय घेताना दोनदा विचार करा. कोणीतरी सांगितलं म्हणून लगेच पुढे जाऊ नका. तुमची मेहनत तुमची ताकद आहे आणि तिचं मूल्य तुम्हाला जपायचं आहे. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. पडूनही पुन्हा उभं राहण्याची ताकद म्हणून जर मागे काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील तरी त्याचा अर्थ पुढेही तसंच होणार असा नाही. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे, कोणाला काही दाखवण्याचा नाही. आजपासून एक छोटं काम करा. सकाळी उठल्यावर मनात 3 गोष्टी बोला. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मी शांत आहे, मी योग्य निर्णय घेईल, माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते योग्य वेळी येईल. आणि लक्षात ठेवा, सिंह राशी काही लोक तुमचं यश थांबवू शकणार नाहीत, पण तुमची घाई मात्र तुमचा वेग कमी करू शकते. म्हणून पाऊल टाका, पण विचार करून. सिंह राशीच्या मित्रांनो, आज एक गोष्ट लक्षात ठेवा. लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय म्हणता हे महत्त्वाचं आहे. जर प्रत्येक वेळी लोकांच्या मतांवर जगलात तर स्वतःचा आवाज हरवून बसेल. म्हणून स्वतःला ओळखा, तुमच्या ताकदीची आठवण ठेवा. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबवत नाही, ते फक्त दिशा बदलायला सांगत असतं. बंद झालेले दरवाजे म्हणजे शेवट नसतो. बंद झालेले दरवाजे म्हणजे शेवट नसतो. काही वेळा ते आपल्याला योग्य मार्गाकडे वळवत असतात. म्हणून मागे जे झालं त्याचा राग न ठेवता पुढे काय करता येईल यावर लक्ष द्या. स्वामींचा संदेश असा सांगितला जातो की मन स्वच्छ ठेवा, कृती प्रामाणिक ठेवा आणि अपेक्षा कमी ठेवा. कारण जेव्हा आपण फक्त कामावर लक्ष देतो तेव्हा परिणाम स्वतः आपल्याकडे चालत येतात. सिंह राशीच्या लोकांनी आता एक छोटा बदल करायचा आहे. जास्त विचार कमी करा, जास्त तुलना कमी करा, जास्त तक्रार कमी करा आणि स्वतःवरचा विश्वास वाढवा. जे लोक तुमच्याबद्दल बोलतात ते बोलत राहतील, जे जळतात ते जळत राहतील, पण तुमचा मार्ग तुमच्या हातात आहे. तुमची शांतता तुमची मेहनत आहे आणि तुमचा संयम हेच तुमचं खरंच सामर्थ्य आहे. आजचा हा संदेश ऐकताना जर तुम्हाला एखादी गोष्ट मनाला लागली असेल तर ती फक्त ऐकून सोडू नका. स्वतःसाठी एक छोटं पाऊल उचला, एक नवीन सुरुवात करा. कारण बदल एका दिवसात होत नाही, पण एका निर्णयाने सुरू नक्की होतो. आणि शेवटी इतकंच की सिंह राशी तुमचं तेज दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नाही. तुमची वाट तुमची आहे. शांत राहा, पुढे चला आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. स्वामी गुरुकृपा तुमच्यावर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.